आई, अहो आई, कसा दिसतोय मला ड्रेस? छान ना? मी आईकडून येतानाच घेऊन आले होते. बक्कळ चांगला दिसतोय. सासऱ्या पुढे आपली वडणी घेत जा. आणि कुठून आणलास? नवीन घेतलास काय? मस्तच. आई, काही दिवसांपूर्वी माझा फक्त इथला पदर इथं आला होता, तर तुम्ही मला किती बोलून दाखवलं मंदिरात. आणि आज, अहो मी सुद्धा तुम्हाला लग्नानंतर विचारलं होतं की मी ड्रेस घालू का. तुम्ही म्हटलं नाही चालत, आपल्यात आपल्यात पदर घेतल्याशिवाय सगळं होत नाही. बया, ती नाही ऐकत माझं काय सांगितलेलं, म्हणून आपलं तिला म्हणलं घाल. आणि पोरग पोरग ऐकलं वय माझं, मला कसलं चार शब्द ऐकवत. त्यापेक्षा तो जाणं आणि त्याची बायको जाणं. हे तर असं झालं आई, जो ऐकतो ना त्याचंच मरण करायचं. त्याच सुनेवरती, जी सून ऐकत असते ना तुमचं, त्याच सुनेवरती फक्त बंधनं घालायची. तिलाच फक्त परंपरा संस्कार याच्या नावाखाली चिरडून टाकायचं. आणि जी सून तुमचं ऐकत नाही, तुम्ही बोललात की तुम्हाला उलट उत्तर देते, तिला मात्र तुम्ही डोक्यावर चढवून ठेवणार. संस्कारी गेली खड्ड्यात. पण जी तुम्हाला ओरडणारी असते ना, तीच तुम्हाला जवळची वाटते, कारण तुम्हाला तुमच्या अपमानाची भीती असते. बरोबर ना? अगं, सगळ्या सुनांनी जर ड्रेस घातलं तर माझ्या लोका तोंडात शेण घालत्याल, म्हणून म्हणत होत. आली मोठी मला शिकवायला. ते शेवटी काय, तर यांची मानसिकता बदलणार नाही.